नमस्कार. मी आज महाभवानी मंदिर राजुरा येथे मी आलो आहे. इथे मी आज आपल्या प्रचाराचा एक म्हणजे पूजा केली आहे. मी देवीच्या समोर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजुराच्या निवडणुकीमध्ये भाजप काँग्रेस पैसेवाले लोक उभे राहणार आहे. आणि मी एक गरीब जो विदर्भ मागणारा एक भिकारी राजुराच्या संपूर्ण जनतेच्या घराघरी मी येऊन पाया पडणार आहोत. त्यांना मी 10 रुपयाची भीक माझ्या पॅनल जे उभी करणार आहोत 21 लोक मुलं त्या मुलांसाठी मी 10,000 रुपयाची भीक मागून आणि एक त्यांचा एक अमूल्य मत मी मागत आहे. कारण मागील 1960 पासून आमच्या विदर्भासाठी जे आंदोलन करून राहिले लोक सगळं फेल झाले आहे. जेवढे बी आमदार खासदार होते सर्व फेल झाले. आता मी एक शिल्लक राहिलो आहे. मी तुमच्या राजुराचा एक 21 वर्षापासून जे मागील 21 वर्षापासून जो काम करतो विदर्भासाठी तो फक्त एक बाबारावचा शिल्लक राहिला आहे. त्याला मला फक्त एक पद द्या. कारण मला खूप म्हणजे निवडणूक म्हणजे खूप काम आहे. मला त्या पदाची एक ते खूप म्हणजे मला माप येईन त्या जनतेचा पूर्ण विदर्भाच्या जनतेचा माप येईन. मला तो माप घेऊन मला जायचा आहे. म्हणून मी यावेळी तुम्हाला पद मागून राहिलो. एक नगराध्यक्ष पद जे येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये मी उभा राहणार आहोत. आज देवीला तेच सांगत आहोत की मला खूप म्हणजे विदर्भाची खूप आवश्यकता आहे. इथल्या बेरोजगार मुलांना इथल्या शेतकऱ्यांना अति आवश्यकता आहे. आज शेतकरी आपला मरण पावून राहिला आहे. आज आपल्या पूर्ण शेतामध्ये पीक नाही आहे. पूर्ण काळा झाला. सोयाबीन पूर्ण हातून चालला गेला शेतकऱ्याच्या. कापूस म्हणजे काही झाड राहिलंच नाही आता. आता शेतकरी मरणावस्थेत आले आहे. त्याला वाचवण्यासाठी आज विदर्भाची फार आवश्यकता आहे. आज आपल्या महाराष्ट्र सरकार आपल्याकडे पाहून नाही राहिली. आज 31,000 करोड रुपये सरकारने दान केलं आहे. तर कोणाला देणार आहे? त्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या कोकणच्या खानदेशच्या शेतकऱ्यांना देणार आहे. आपल्या वाट्याला विदर्भाच्या शेतकऱ्याच्या वाट्याला काही येत नाही. म्हणून आपल्याला आज विदर्भ राज्याची आवश्यकता आहे. आता मागील 40 वर्षापासून आमच्या राजुराचे इंदिरानगर सोनियानगर बेगर कॉलनी सोमनाथपूर असे कितीतरी वार्ड आहे ज्यांना घरपट्टी मिळाले नाही. त्या लोकांना घरपट्टी देण्यासाठी इथला जो राजुराचा घर म्हणजे हर एक शहराचा जो टॅक्स आहे घर टॅक्स खूप वाढला आहे. त्याला पण अर्धे करण्यासाठी मी लोकांची सेवा करणार आहोत. आल्यानंतर मी इथले घर टॅक्स आहे राजुराचे तर हे बिलकुल 100 तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुम्हाला अर्धे दिसणार आहे. इथं येणारी जे लाईट आहे आपल्याला जे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याची नागपूर जिल्ह्याची जे लाईट आहे ते पूर्ण अख्ख्या देशात जाते अख्ख्या महाराष्ट्रात जाते. पण आमच्या विदर्भात जनतेला फायदा नाही. त्याच्यामध्ये प्रदूषण होऊन राहिले लोकांना बिमाऱ्या होत आहे. त्या वाचवण्यासाठी आमच्या इथल्या लोकांना संपूर्ण विदर्भाच्या जनतेला आम्हाला 200 युनिट वीज बिल माफ पाहिजे जसं दिल्लीला आहे आपला पंजाबला आहे. जर तिथे मुख्यमंत्री देऊ शकते तर आपला विदर्भाचा मुख्यमंत्री का देणार नाही? हे तर आपली स्वतःची वीज आहे. म्हणून मी सर्व जनतेला यावेळी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मत मागतो. मी भीक मागतो. ते लोक तुम्हाला आता भीक देणार आहे. 10,000 15,000 रुपये ते भाजपचे आमदार माजी आमदार आपले काँग्रेसचे ते पण देणार आहे. 10,000 15,000 घ्या. सर्वांनी घ्या. यावेळी तुमच्या देणारा जो भी उमेदवार येणार आहे तो नगराचा जो उभा राहणार डमी उमेदवार आहे ते काही ओरिजिनल काम करणारे माणसं नाही. सगळे स्वतःच्या हितासाठी जनतेच्या हित काही करणार आहे. पूर्ण पक्षाच्या हित त्या आमदाराच्या हितासाठी ते लोक उभे राहणार आहेत. तसे लोकांना देऊन काय फायदा? जो आपला जनहिताचा जो केअर करते जो लक्ष देते त्या माणसाला द्यायचा आहे. मी पैसे वाटणार नाही. माझी अवकात नाही पैसे वाटायची. मी गरीब माणूस आहो. मला मुलाबाळा नाही. तरी तुम्ही यावेळी समजून चांगल्या माणसाला मतदान करा. बाबाराव म्हस्केला मतदान करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.